मिलिंद पाचारणे आणि विवेक प्रभू 4 ऑफिशियल आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आजचा शनिवारचा दिवस आहे त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढेल. उद्याचा दिवस ग्रँड फिनाले. मॅच चालू करायचं आहे. मॅच चालू करा. मॅच सुरू करायचं, जास्त वेळ घेऊ नका. एकविरा क्रिकेट क्लब, त्याचबरोबर गोवर्धन क्रिकेट क्लब, एकविरा ज्युनियर क्रिकेट क्लब, कांजूरमार्ग बॉयज, थँक्यू सो मच. आणि मुंबईकर 11, धन्यवाद, थँक्यू सो मच. सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. यापूर्वी रत्नागिरी संघानं निकराची झुंज दिली. स्मिथ शिबलकर शानदार बॅटिंग त्यानं केली, परंतु त्याची विकेट गेल्यानंतर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम या सामन्यावरती 84 धावांचा फाटला करत असताना पहिल्या 3 षटकात शानदार बॅटिंग, दमदार बॅटिंग स्मिथ शिबलकर. मॅच क्रमांक 3 दिवसाची स्पर्धा आहे. 3 दिवस साहिब चॅम्पियनशिप 2025. चला सामना सुरू करा. भरपूर वेळ गेलेला आहे. बरोबर 12:29 झालेली आहे. क्षेत्रक्षण सजून घ्यायचे. साई सिद्धी घाटकोपर. रोमहर्षक सामने या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील, यात काही शंका नाही आहे. अटीतटीच्या लढती पाहण्याकरता प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ गेलेला. बॅटर मैदानावरती दाखल झालेत. आशिष आणि दर्शन हे बिनीचे फलंदाज बॅटिंग करण्याकरता सज्ज असतील. ओंकार चव्हाण आपल्या कुंड्यातलं पहिले षटक टाकण्याकरता, गोलंदाजी करण्याकरता सज्ज असतील. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी, जास्त वेळ घेऊ नका. ओंकारनं यापूर्वी चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केली. प्रभू यांचा इशारा येतोय. पद्मनाथ प्रभू, आशिष दर्शन बिनीचे फलंदाज. 4 षटकांचा सामना आहे. फिलहाल गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग देखने का मौका दर्शकों को मिलेगा. बल्लेबाज आशिष ऑन स्ट्राइक, दर्शन नॉन स्ट्राइक रेंज पर है और फ्रंटलाइन गेंदबाज ओंकार गेंदबाजी कर रहे हैं. पहले मैच में बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा था ओंकार का, सदी भी गेंदबाजी रही थी. ऑल सेट पर लॉग ऑन, डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात हैं. उसके साथ काउ कॉर्नर, स्क्वायर लेग पर एक बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. ओंकार की पहली गेंद अंडर आर्म क्रिकेट, क्लीन बॉल. पहली गेंद पर सफलता, ओंकार ने किया शिकार और जबरदस्त गेंदबाजी. आशीष बैक टू द पेवेलियन. एक्शन रिप्ले ट्रिपल एस द्वारा दिखाया जाएगा. अपना खाता नहीं खोल पाए, 0 का चश्मा पहना और बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए. बहुत अच्छी गेंद थी, बहुत तेज तर्रार, बैकफुट पर चले गए थे. आगे खेलना था, आगे वाले को पीछे खेले और ओंकार के खुशी का कोई ठिकाना नहीं है. सेलिब्रेशन कर रहे हैं. और पहली गेंद पर विकेट मिले ना तो गेंदबाज का कॉन्फिडेंस जरूर बढ़ता है. ये गेंद देखिए, बहुत अच्छी गेंद थी. लेग स्टंप के बाहर चले गए थे और पीछे भी ज्यादा चले गए थे. तो आगे वाली को आगे खेले, पीछे वाली को पीछे खेले. इस गेंद को आपको फ्रंट फुट पर खेलना था. फुल लेंथ गेंद थी. फंस गए बल्लेबाज आशीष. ओंकार ने पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाया. करण और दर्शन अब इनको पारी को संभाल रहा है. करण रन बनाते हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी भी करते हैं. आर्यन रेनबो और एक तरफ साई सिद्दीप घाटकोपर के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. कॉन्फिडेंस इज द की ऑफ सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. टॉस के नॉन्सर पर दिया, खिलाड़ी गेंद के नीचे, दूसरा विकेट. करण को रन बनाने का मौका नहीं दिया. ओंकार ने दूसरा शिकार किया. वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल. बल्लेबाज देखिए किस तरह से फेल हुए हैं. बहुत बढ़िया गेंदबाज. दोबारा आगे गेंदबाजी. इस बार वाइड यॉर्कर करना चाहते हैं. स्टंप के अंदर गेंद थी. लो फुल टॉस, बॉटम बैट का इस्तेमाल जरूर किया गया, लेकिन इतना ज्यादा नहीं था. दायरे के अंदर खिलाड़ी है, बहुत ही सुंदर कैच, शानदार कैच लपक लिया गया.
सूरज है तो बिल्कुल सब कुछ मुमकिन है। सूरज उपाध्याय बढ़िया फील्डिंग और ये बहुत ही महत्वपूर्ण विकेट। करण आए, करण चले गए। इस बार गेंद को थोड़ा सा दूर से खेला गया था। सूरज का कहा क्या छोड़ने वाले, कॉन्फिडेंस है, ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत ही बेहतरीन प्रदर्शन। ओंकार को 2 विकेट। इससे पहले एक हैट्रिक पूरी हुई है, नितिन ने हैट्रिक पूरी की थी और अंडर प्रेशर बहुत अच्छी गेंदबाजी। अब ओंकार के पास मौका है। गणेश पाटिल का पहला अर्धशतक, नितिन ने पहली हैट्रिक पूरी की है। अब कीर्तिमान के दहलीज पर ओंकार। स्कोर अभी भी बल्लेबाजों को खाता खोलना है, लेकिन ओंकार ने अपना खाता खोला है। बढ़िया लाइन, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बल्ले कानूनी किनार लगा और बाल बाल बच गए हैं। सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस ओवर में ओंकार की तरफ से हो रहा है। स्कोर अभी भी बल्लेबाजों को खाता खोलना है। 3 गेंदों का खेल हुआ है, 3 गेंदों में 2 शिकार। ओंकार पलटवार कर रहे हैं। स्ट्राइकर पे बैटर राजू, फुल टॉस गेंद वाइड यॉर्कर डालना चाह रहे थे। इस बार स्ट्राइक कवर पर गेंद को फील किया जाएगा। बल्लेबाज राजू का खाता खुलता हुआ। राजू 1 स्कोर 1 रन 2 विकेट के नुकसान पर वडाला। क्या बल्लेबाजों का रहेगा बोलबाला। दर्शन बल्लेबाजी बहुत बढ़िया करते हैं, इनफॉर्म बैटर है। ओंकार ने सदी भी गेंदबाजी सटीक लाइन के साथ गेंदबाजी की है। 4 गेंदों का खेल। इस ओवर की अगली गेंद हवा में उछाला, लॉफ्ट किया, लॉन्ग अप पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच। ओंकार ने किया तीसरा शिकार। आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। ओंकार ने कहा रंग भरने के लिए हम भी है तैयार। इस मुकाबले में शानदार गेंदबाजी एक्शन ट्रिपल एस द्वारा दिखाया जाएगा। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ी सी हरकत करती हुई गेंद। बल्लेबाज को भी पता है टाइमिंग अच्छा नहीं है। रनिंग कैच, स्टनिंग कैच था। शानदार कैच लपक लिया गणेश पाटिल। पहले सूरज उपाध्याय ने बहुत अच्छा कैच। एक्शन रिप्ले दोबारा आपको दिखाते हैं। बल्लेबाज आ रहे हैं, ट्रिपल एस द्वारा दिखाया जाएगा कि क्या हो रहा है मैदान के अंदर। इस मैच में ओंकार का जलवा। यहां बल्लेबाज तो जरूर आए थे, इस बार थोड़ा सा लेट हुए खेलने के लिए। टाइमिंग प्रॉपर नहीं है, हवा में गेंद है और ये रनिंग कैच है, स्टनिंग कैच है गणेश का। वाह गणेश, किसी का कोई टिका नहीं। ओंकार एक बार फिर सेलिब्रेशन कर रहे हैं। स्कोर 1 रन 3 विकेट के नुकसान पर। स्कोर पर थोड़ा उल्टा चल रहा है। इस वक्त बल्लेबाज जो है ना रन नहीं बना पा रहे हैं। इस ओवर में 3 विकेट। ओंकार गेंदबाजी करने के लिए तैयार। अब नेपाल उधर में गेंद को रोका गया। क्या जबरदस्त गेंदबाजी। ये रनआउट है, ये नहीं देखा जाएगा। इस दरम्यान संकेतजी भगत यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती या। संकेतजी भगत, टीवी अंपायर बिजी हो जाएंगे। अंपायर कॉल बिल्कुल ओके, ऑन राइट। ऑन फील्ड अंपायर बिल्कुल नॉट आउट कहा गया है। और अब जाकर बल्लेबाज आउट या नॉट आउट टीवी अंपायर तय करेंगे। बहुत ही क्रुशियल मैच है। दबाव तो बिल्कुल बढ़ रहा है इस वक्त बल्लेबाजों के ऊपर। संकटे येताना ती कधी एकटीच येत नाहीत। आता इथे 3 गडी बाद झालेत आणि त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत वडाळा संघाच्या। आणि संकट येणार, असं नाही की क्रिकेट किंवा तुमचं आयुष्य आहे तिथे संकट येणार, दबाव देखील येणार। पण दबावाला झुगारून तुम्हाला चांगली कामगिरी करता यायला पाहिजे, तरच हा डाव तुम्हाला जिंकता येईल। बेस वर्सेस बेस की लड़ाई बीच मैदान पर आप देख रहे हैं और बहुत ही शानदार गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में ओंकार द्वारा। घातक गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज आउट। अब बल्लेबाज बिल्कुल प्रेजेंट ही लगा के डगआउट की तरफ जा रहे हैं। ये रनआउट का जो विकेट है वो दिखाया जा रहा है और ओंकार पूरी तरह से मुस्तैद है, बहुत अच्छा काम कर रहे हैं। अंपायर था ये, ओके ऑल राइट। ये अंपायर कॉल था और अंपायर रिव्यू था, बिल्कुल ऑल राइट। प्रभु है तो बिल्कुल सब कुछ मुमकिन है। प्रभु ने कहा, पद्मनाथ प्रभु अंपायरिंग का काम कर रहे हैं। मिलिंद जी इस वक्त हमारे कॉम्बॉक्स के सामने और दूसरी तरफ अचित निकम। स्कोर 1 रन 4 विकेट के नुकसान पर सफल ओवर का खेल समाप्त हुआ। एक्सीलेंट बॉलिंग बाय ओंकार, बहुत ही शानदार गेंदबाजी।
रेनबो बिल्कुल रनों की बरसात करने के लिए जाने जाते हैं, लेकिन इस मुकाबले में उनका मैजिक नहीं चल रहा है। ओंकार का ओवर बहुत ही बढ़िया था, शानदार गेंदबाज का प्रदर्शन। एंडी को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। अनिकेत गेंदबाजी कर रहे हैं, टपकाती गेंद नीचे रही है और थोड़ा सा बॉल लेग स्टंप की तरफ जा रही है। पहले वाइड बॉल का इशारा और 3 रन। हॅलो, या ठिकाणी आगमन होत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। आज टेनिस क्रिकेट विश्वातील एक महान खेळाडू, मग लेदर बॉल, टेनिस बॉल, राहुल, मॅचलेस या सगळ्या संघांसाठी ज्यांनी जबरदस्त क्रिकेट खेळवलं, महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील एक महत्त्वाचं नाव सर विकास भाटकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। विकास भाटकर सर, आपलं हार्दिक स्वागत असेल। श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिप ही अंडरआर्म क्रिकेटमधील मानाची स्पर्धा अंडरआर्म ओपन पद्धतीने खेळवली जाते आणि आज या स्पर्धेसाठी द ग्रेट विकास भाटकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांनी विविध स्पर्धा लिहिल्या गाजवल्या, ज्यांचा खेळ पाहण्यासाठी, गोलंदाजी पाहण्यासाठी आवर्जून गर्दी व्हायची, असे हे दिग्विजयी गोलंदाज सर विकास भाटकर यांचं आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे। शैलेशजी पाटील, परागजी पाटील या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपण त्यांचं हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करणार आहोत। श्री साई चॅम्पियनशिप आणि या श्री साई चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्रातील आघाडीचे गोलंदाज द ग्रेट विकास भाटकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। विकास सर, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे। राहुल, मॅचलेस अशा दिग्विजयी संघांचं प्रतिनिधित्व आणि त्यांची गोलंदाजी मात्र नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे। आगमन होतं या ठिकाणी सर विकास भाटकर यांचं हार्दिक स्वागत। रिमझिम रिमझिम पडतो पाऊस, तरी फिरेना क्रिकेट खेळण्याच्या हौस। मैदानावरती पाऊस देखील दाखल झालेला आहे, तो सध्या रिमझिम पडतो आहे। तसेच या ठिकाणी दिवा डोंबिवली परिसरातील क्रिकेट पुढे आणण्यामध्ये ज्यांचाही वाटा आहे आणि एक असा जिगरबाज संघ जो दिव्यामधून येतो, मोठ्या मोठ्या संघांना पराभूत करतो, त्या संघाचे सर्व संकेतजी भगत आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन बीच मैदान पर, और जैसे कि भाटकर साहब के बारे में चर्चा हो रही है, और एक मशहूर खिलाड़ी, लीजेंड खिलाड़ी आपके स्क्रीन पर है, शैलेश पाटिल टूर्नामेंट के आयोजन करता। और भगत साहब, आपका भी स्वागत है, वेलकम। हम आपका दिल के गहराई से स्वागत कर रहे हैं। आपका आना और बारिश, एक तरफ बारिश आ गई और उसके बाद में हमारे सारे मेहमान अब मंच के ऊपर 5 रन 4 विकेट के नुकसान पर। हालात कुछ अच्छे नहीं है रेनबो वाडाला टीम के लिए। विपरीत स्थिति में आपको बेहतर बल्लेबाजी करनी आनी चाहिए। मंदार को दमदार बल्लेबाजी करना आता जरूर है, लेकिन कागज पर शेर होने से बात नहीं बनेगी। अनिकेत यानी कि एंडी गेंदबाजी कर रहे, सामना करने के लिए बल्लेबाज मंदार। टॉस गेंद ज्यादा फायदा नहीं उठा पाए, एक्स्ट्रा कवर पर गेंद को फील्ड करना चाह रहे थे, मिसफील्ड का फायदा उठाया दोनों बैटर ने, और 2 रनों के साथ स्कोर बोर्ड बिल्कुल आगे बढ़ता। रन संख्या 7 रन 4 विकेट के नुकसान पर। क्रूशियल मैच है ट्रिपल एस चैंपियनशिप 2025 सीजन 7। प्रतियोगिता का आज का दूसरा दिन है और फिलहाल 12:41 का समय। स्ट्राइकर पर बैटर मंदार 2 पर बैटिंग कर रहे, स्कोर 7 रन 4 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 4.67 है, तो एक बड़ा ओवर आना चाहिए। 4 ओवर का मैच है, मोमेंटम आपके पास नहीं है। बढ़िया लाइन, आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर हेलीकॉप्टर खेलना चाह रहे थे बैटर, गेंद और बल्ले के बीच संपर्क, बल्लेबाज आउट, सफलता मिली है। विकेट गिरने का सिलसिला जारी है। देखिए क्या हालात है इस वक्त, एक्शन रिप्ले में देखिए क्या होगा। जिस तरह से ये मुकाबला है और दूध का दूध पानी का पानी होने वाला है। बहुत बढ़िया गेंद, प्लेड ऑन, गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, बल्ले का अनुनी किनारा और गेंद ऑफ स्टंप के ऊपर टकराई है। सेलिब्रेशन है विकेट कीपर और बॉलर बहुत खुश, खुशी का कोई ठिकाना नहीं है। बरसात आने से और ये विकेट जो है ना बिल्कुल अब गेंदबाजों के लिए मददगार हो जाएगी। बहुत अच्छी गेंद थी। एक्शन रिप्ले, 7 कैमरे का इस्तेमाल हो रहा है, अलग अलग एंगल से आपको दिखाया जाएगा। ये रिएक्शन था बल्लेबाज का, वो तो निराश है। विकेट कीपर बिल्कुल अंपायर बन गए, विकेट कीपर बिल्कुल अंपायर बन गए। देखिए एक बार फिर आपकी स्क्रीन पर बढ़िया गेंदबाजी, और हर्षल को बुलाया गया बल्लेबाजी करने के लिए। 7 रन 5 विकेट के नुकसान पर 5 बल्लेबाज जगआउट में आराम फरमा रहे हैं। अनिकेत गेंदबाजी कर रहे हैं, इस बार बॉटम का अच्छा इस्तेमाल, नो बॉल का इशारा, बॉर्डर पर खिलाड़ी है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ गए।
नो बॉल का इशारा, अलाउड कॉल था। अजित निकम प्रभु है बीच मैदान पर, नो बॉल का इशारा किया गया। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 10 रन 5 विकेट के नुकसान पर। अनिकेत बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है। साई सिद्धि काट के ऊपर पैकेज, फ्रंटलाइन गेंदबाज, आज बढ़िया गेंदबाजी हो रही है। 10 for 5 रेम्बो टीम के लिए एक अच्छा स्ट्रोक। आपने संघर्ष बहुत किया, हर्षद ने संघर्ष किया, प्रदेश ने संघर्ष किया, बाकी बल्लेबाजों ने प्रेजेंट ही लगाई है, वो डगआउट की तरफ चले गए। 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमाते हुए, और बारिश आई थी, बारिश चली गई है। स्कोर नाउ 10 for 5। पारी लड़खड़ाती इस वक्त वडाला टीम की। साई भक्त संतोष भोईर यांच्याकडे एक पारितोषिक आहे। 3 विकेट घेतल्या, 3 षटकार उठवले, 3 चौकार उठवले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। हैट्रिक करायला लागेल, लगातार आपको ये करना पड़ेगा, तब जाकर आपको ये इनाम मिलने वाला है। 12 रन 5 विकेट के नुकसान पर 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये वडाला। अनिकेत का ये ओवर बिल्कुल अच्छा साबित हो रहा है साहिब सिद्धि घाटकोपर टीम के लिए। बल्लेबाज हर्षद 2 पर बैटिंग कर रहे हैं, इनका रोल भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा। आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। करंट रन रेट 6.55 का है। बल्लेबाज हर्षद ऑन स्ट्राइक, इज प्लेइंग अ 2। फुल टॉस मोटेमैन का इस्तेमाल, बाउंड्री पर खिलाड़ी है गेंद के नीचे, और बल्लेबाज बैक टू द पेबलिन। विकेट गिरने का सिलसिला जारी है, वैसे कोशिश दोनों तरफ से जारी है, लेकिन गेंद बल्ले के ऊपर भारी। ये कैच एक बार फिर देखिए किस तरह से लिया गया था। सफल हुए बल्लेबाज, इस बार एक हाथ छूटा था, और उसके बाद में गेंद चली गई बाउंड्री लाइन पर जहां खिलाड़ी मौजूद है। कल्पेश गेंद के नीचे लपक लिया कैच, और छोटे विकेट का पतन। विकेट्स आर फॉलिंग इन अ रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड, एंड नाउ नीड अ पार्टनरशिप। फैंटास्टिक बॉलिंग बाय ऑल द बॉलर्स एंड एक्सीलेंट फील्डिंग। अब कल्पेश द्वारा बहुत ही बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर, अच्छा कॉम्बिनेशन था, जहां 2 खिलाड़ी थे, जजमेंट अच्छा था, क्योंकि अगर आप कॉलिंग नहीं करते तो टकरा हो सकता था, इसलिए एक बार फिर बढ़िया काम, बहुत ही शानदार तरीके से कैच को लपक लिया गया। 12 रन 6 विकेट के नुकसान पर। स्कोरबोर्ड पर आप देखिए 1 डजन रन है, आधा डजन विकेट। अनिकेत का ओवर 1 ओवर 9 रन 2 विकेट। रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है वडाला टीम के लिए। साई सिद्धि एक बहुत ही बेहतरीन टीम है, बिल्कुल दावेदार टीम। रन बनाना बहुत मुश्किल, घातक गेंदबाजी गेंदबाजों द्वारा। पहले ओवर में ओंकार ने बहुत बढ़िया काम किया। सरसर सरसर वरवर वरवर गोविंद चंडार वरवर रत्नार थराबर थर आम्ही कोसळतोय परत एकदा परत उठण्यासाठी, आकाशाकडे गरुड झेप घेण्यासाठी। बघा हा थर थोडासा कोसळला, कॅमेरामॅनने टिपला, लवकरच दहीहंडी येते, दहीहंडीचा कार्यक्रम येतोय। उत्सव आपल्याला बघायला मिळेल। 12 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा दाखवलं जाईल, आणखी ते कोसळलेत पुन्हा उभं राहण्यासाठी। तर बघूया आपण, ट्रिपल एसचे आमचे कॅमेरामॅन अगदी हुशार आहेत, रोहितनं हे चित्र तुमच्यापर्यंत आणलं होतं। गेंदबाजी में परिवर्तन हुआ है। आतिश इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, बहुत अच्छा कवर ड्राइव, 1 रन मुकम्मल गया। फिसलते हुए खिलाड़ी कवर पर जा रहे थे, बिल्कुल उस पर गेंदबाज आतिश, अभी इनको गेंद मिली है। ये एक्शन रिप्ले दोबारा दिखाइए, इंटरेस्टिंग है। ये विकेट कीपर देखे क्या कह रहे हैं, विकेट कीपर क्या कह रहे हैं, इनको बॉल दिखाई नहीं दे रहे, वो ढूंढ रहे साजना, और गेंदबाज उनके गिर गए। बहुत सारी चीजें हुई है, एक्शन रिएक्शन का ये खेल है। श्री साई चैंपियनशिप 2025। बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज भी संघर्ष कर रहे हैं। ये कवर ड्राइव तो बिल्कुल बहुत बढ़िया था। ये बल्लेबाज जो है ना गिर गए भाई, गिर गए हैं, उनको भी पता है, लेकिन ना चेहरे पर मुस्कुराहट भी है। विकेट 6 गिर गए, ये भी गिर गए हैं, और वही खिलाड़ी दूसरी बार मतलब इससे पहले भी गिर गए थे। देखिए गिरना भी बहुत जरूरी है, कभी कभार वो पता चलता है उठाने के लिए कौन कौन आएगा।
ये गिर गए, जमीन पर गिर गए, कोई परेशानी नहीं, मनोबल नहीं गिरना चाहिए। अच्छा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर पर 1 रन मुकम्मल। इस बार भाग रहे, विकेट के ऊपर से भाग रहे, उनको पता है बाहर से भागेंगे तो गिरने की संभावना ज्यादा है इसलिए विकेट के ऊपर से भाग रहे हैं। सबसे बड़ी बात गिरने के बाद ये देखे एक बार फिर हे कोसळले होते, त्यानंतर पुन्हा एकदा थर रचले जातील। बरेचसे तरुण त्या ठिकाणी आहेत। गोविंदा 15 रन 6 विकेट के नुकसान पर। आतिश अपने बॉलिंग मान पर तैयार है। प्रदेश 2 पर बैटिंग कर रहे हैं। स्मिथ 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं। दबाव इस वक्त पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर। एक्सीलेंट बॉलिंग में आतिश, आउट ऑफ द ऑस्टम गेंदबाजी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। ये जो टॉवर बनाने के लिए दोबारा वो सारे जो खिलाड़ी है ना एक बार फिर तैयार है। 15 पर 6 ऑफ टाइम के बाहर और लेग ब्रेक गेंद थी, आंखों से दूर रखा गया था, आइलैंड से दूर गेंद है। इस बार 2 रन मुकम्मल करेंगे भाई, लेकिन सिंगल डबल से बात नहीं बनेगी। स्कोरबोर्ड जो है ना वो धीमी रफ्तार के साथ आगे बढ़ रहा है। 15 रन 6 विकेट के नुकसान पर है। तीसरा ओवर अब आंकड़े देखिए क्या बताएंगे। 17 रन 6 विकेट के नुकसान पर। पहले मैच में बहुत अच्छा खेले थे, दूसरे मुकाबले में एक दावेदार टीम है साई सिद्धि घाटकोपर, उनके सामने आपको बहुत अच्छा प्रदर्शन करना है, हाई क्लास खेल करने की जरूरत है। स्मिथ 2 पर बैटिंग करे, अब 4 पर बल्लेबाजी कर रहे। इनको क्या हुआ भाई आतिश गेंद तो ज्यादा गीली नहीं है और नो बॉल, 2 रन 3 रन और राइट। आतिश गेंदबाजी कर रहे हैं। पहले 2 ओवर में बढ़िया प्रदर्शन, गेंदबाजों का 4 ओवर का यह मुकाबला, यह भी आपको ध्यान में रखना है। और बल्लेबाज स्मिथ 4, प्रदेश 2। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता है। रन संख्या कुल मिलाकर 20 रन स्कोरबोर्ड पर। करंट रन रेट जो है ना वो 10 के ऊपर जाना चाहिए, तब जाकर मजा आएगा। अगर ये 10 के नीचे रहे ना तो बाद में गेंदबाजी करना बहुत मुश्किल हो जाएगा, बहुत परेशानियां हो सकती है आपके लिए। स्मिथ 4 पर बैटिंग कर रहे हैं। नहीं, गेंद की लाइन में नहीं आ रहे, गेंद से आप अलग हो रहे हैं। आप जाकर ये शॉट देखें, एक्शन रिप्ले, ट्रिपल स्ट्राइक पर आपको दिखाया जाएगा। बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। ये जो बल्लेबाज है लेग स्टंप के बाहर चले गए और इनका बल्ला का एक बार भी समाप्त हुआ स्क्वायर की तरफ। गेंद जो है ना ऑफ स्टंप के काफी बाहर है और थोड़ी सी नीचे भी रहती हुई आतिश की गेंदबाजी बहुत बढ़िया। इस बार ये शॉट खेलना चाहते थे, गेंद चली गई लॉन्ग ऑफ पर, क्या यही छक्का आएगा? बिल्कुल बल्ले के बीचों बीच बहुत समय के बाद, संघर्ष करने के बाद कमाल का स्ट्रोक है। एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर 26 स्कोरबोर्ड पर है और यह अच्छा स्ट्रोक था बैटर का। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत टाइमिंग, बेहतरीन टाइमिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाद तारा बंडल में जहां खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक 26 ऑन द बोर्ड, 26 स्कोरबोर्ड पर है, 6 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा जिसमें स्मिथ थोड़ा सा जान डाल रहे हैं। समित है, सॉरी समित बल्लेबाजी कर रहे हैं। करेक्शन, 6 गेंदों में 12 रन, बहुत ही महत्वपूर्ण पारी संघर्ष तो है इस मुकाबले में। आतिश का ये ओवर 14 रन खर्च किए हैं। स्कोर 26, 6 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद पर वो कमाल का स्ट्रोक था समित द्वारा। समित चौहान बल्लेबाजी कर रहे हैं। शुरुआत इतनी अच्छी नहीं थी लेकिन पिछली गेंद पर एक कमाल का स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच आपने खेल दिया है तो इसका मतलब है कि आपका कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। सूरज का ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है, निर्णायक ओवर का खेल। कम से कम 40 के पार जाना चाहेंगे वडाला। पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जाईल। अतिशय महत्त्वाचा मॅच असणार आहे दोन संघांसाठी। यानंतर लेट जयेश घरत ताई पॅकस आणि वेद 11 ओंकार बालाड। कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहा। वेद 11 ओंकार बालाडचा जर विचार केला तर एक दावेदार संघ आहे। ताई पॅकर्स आपण ओव्हरहॅम क्रिकेटमध्ये त्यांचा जलवा पाहिलेला आहे। यानंतर या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत। सूरज आपल्या कोट्यातलं अत्यंत महत्त्वाचं त्याचे पहिले षटक आहे।
टीमचा विचार केला तर निर्णायक षटकाचा खेळ. समित 12 वरती खेळतोय, प्रज्ञेश 2. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर लेग ब्रेक करायचं होतं परंतु नियंत्रण नाही आहे. दिशांत चेंडू धावपलकर एकाही धावेची भर पडते. धावसंख्या पोहोचली ती आता 27. 27/6. या षटकात कमीत कमी 3-4 मोठे फटके गळणं गरजेचं असेल बॅटर समित आणि प्रज्ञेशला. राऊंड विकेट ऑन साईडला खेळला. टायमिंग प्रॉपर नाही आहे. पुढचा सामना ओंकार संघ आणि ताई पॅकर्स. वेद 11 ओंकार मालाड आणि लेट जयेश घरत ताई पॅकर्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस. मला वाटतं 3दा अनाउन्समेंट झाले. ही 4थ्यांदा अनाउन्समेंट मी करतोय. वेद 11 ओंकार मालाड आणि लेट जयेश घरत ताई पॅकर्स. रॉयल चेंबूर आपण टॉससाठी सज्ज राहायचे. 2 धावांनी धावसंख्या 29 वरती पोहोचली. प्रज्ञेश 4, समित 12. सूरजचे अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. सूरज उपाध्याय बॅट्समन बॅट चेंज करत आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये एका बॅटरसाठी किमान 3 बॅट आले. पूर्वीचं क्रिकेट पहा, आताचं क्रिकेट किती बदललं. क्रिकेट आमूलाग्र बदल या क्रिकेटमध्ये. एकविरा स्पोर्ट, त्यानंतर एकविरा ज्युनियर स्पोर्ट क्लब, गोबरदेवा मित्रमंडळ, कांजूर बॉयज, मनापासून धन्यवाद. सूरज पुन्हा एकदा सज्ज असेल राऊंड विकेट मारा करण्याकरता. प्रज्ञेश ऑन स्ट्राईक 4 वरती बॅटिंग करतोय. उंचावल्यांचा खेळ मैदानात सुरू झालेला आहे. षटक अतिशय महत्वाचं आहे. निर्णायक षटकाचा खेळ. क्लीन बॉल उजवी यष्टी वाकवले. फलंदाजाला पडली भूल. इथे अप्रतिम गोलंदाजी. पहा काय घडलं होतं ऍक्शन रिप्लेमध्ये. प्रज्ञेश 4 वरती बॅटिंग करत असताना सुरतचा चेंडू अप्रतिम आहे. उंचावल्यांचा खेळ मैदानावरती. राऊंड विकेट मारा. वेग भन्नाट आहे. फलंदाजाला पडली भूल. दांडी झाली गोल. गोलंदाजी पॉवरफुल. मैदानावरती अप्रतिम मारा करत असताना, तिखट मारा करत असताना इथे गोलंदाज सूरज उपाध्याय. नवा अध्याय या ठिकाणी लिहिला जातोय. 7 कॅमेऱ्यांचा वापर. ऍक्शन रिप्ले. सूरज शानदार गोलंदाजी करत असताना गोलंदाजी होते तिखट. प्रतिस्पर्धी संघाची अवस्था झाली बिकट. उजवी यष्टी वाकवली. लेग स्टंपच्या बाहेर जाऊन इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न केला बॅट्समन. तिथं तो फसला. सूरजचं टार्गेट बरोबर होतं आणि शानदार कामगिरी करत असताना सूरज उपाध्याय. 19 धावा 7 गणांच्या मोबदल्यामध्ये. पुढच्या सामन्याचा टॉस. ताई पॅकर्स आपण तयार आहात. त्याचं मालाड संघाचा कॅप्टन आपण देखील तयार व्हायचं आहे. प्रज्ञेशच्या बॅटमधनं 4 धावा. शेवटचं षटक आहे. 4 चेंडूंचा खेळ आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला आहे. निखिल ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू वाईट यॉर्कर. अतिशय सुंदर कामगिरी करत असताना गोलंदाज 2 धावा पूर्ण होतात. 2 धावांनी धावसंख्या 31 वरती पोहोचले. 31 धावा 7 गणांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. प्रज्ञेश आउट झाला 4 धावा कडून 5 चेंडूमध्ये. समित 12 वरती खेळतोय. परंतु ज्या फलंदाजांनी षटकार ठोठवला रेव घेतला गेलेला आहे. रेव घेतला गेलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमने सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. अंपायरचा कॉल आहे पुन्हा एकदा. याच दरम्यान व्यासपीठावरती या स्पर्धेच्या दरम्यान आपण सातत्यानं पाहतो आहे की श्री साई चॅम्पियनशिप 2025 7व पर्व एक हात मदतीचा माणसातील माणूस जपण्याचा ही जी संकल्पना आहे ती कमालीची यशस्वी ठरते आहे. लोकांना भावते. परंतु त्यामध्ये प्रशांत सोंडे सर आणि प्रशांत धुरी आपल्याशिवाय या ठिकाणी ही कहाणी पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुमचंही प्रचंड योगदान आहे. आदरणीय प्रशांतजी धुरी साहेब आणि प्रशांतजी सोंडे साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत देखील आहे. गेले 5-6 वर्ष आपण आम्हाला खूप मदत करताय. दरम्यान ॲक्शन रिप्लेमध्ये बघा बॅट्समन नॉट आउट. काही नुकसान नाही आहे. अंपायरचा रिव्ह्यू होता. थ्रो थोडा वरती गेला. अगदी एस्टनच्या वरती म्हणजे जवळ असताना तर बॅट्समन बाद झाला असता. परंतु तसं घडलं नाही आहे. धावसंख्या एकूण झाले 31. सूरज उपाध्यायचं षटक. राऊंड विकेट.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचं चेंडू 2 मीटरचा सुंदर वापर ड्राईव्ह केला ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा घेत धाबा 2 पूर्ण केले ते बघा इथे मात्र फलंदाज बाद होईल. तिसरी धाव घेत असताना बॅट्समन बाद झालेला आहे. या मॅच मध्ये एकही गोष्ट चांगली घडत नाहीये. बॅट्समन संघर्ष करतायत धावांची साठी धाव क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाव काढत असताना हा थ्रो खूप चांगला आहे सुरेख शानदार आणि त्यामुळे फलंदाज बाद. सूरज उपाध्याय अंडरआर्म क्रिकेटमधील आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू मैदानावरती. धावसंख्या 33-7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इतकी अवस्था नाजूक काय झाली तर तुम्ही एकमेकांची चांगली साथ देऊ शकला नाहीये म्हणून 7 मोरे टिपण्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला यश मिळालेलं आहे. वडाळाचा संघ इथे अडचणीत सापडलेला आहे. म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट आलेला आहे. सूरज उपाध्याय फिलहाल अपनी बॉलिंग माप पता गया राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 30-3. न्यू बैटर सागर ऑफ स्टंप के बाहर से गेंद को ऑन साइड पर खेल दिया. टाइमिंग प्रॉपर नहीं कर पा रहे. स्क्वायर लेग पर खिलाड़ी है. गेंद को फील्ड किया जाएगा थ्रो किया जाएगा लेकिन 2 रन आप नहीं बचा सकते. 2 रनों के साथ स्कोर 35 पर पहुंच चुका है. 35 रन 8 विकेट के नुकसान पर. करंट रन रेट इतना अच्छा नहीं है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सूरज द्वारा. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. जहां तक खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. समित 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 6 गेंदों का सामना किया. इनका प्रदर्शन तो बहुत बढ़िया रहा लेकिन उनको ज्यादा मौका नहीं दिया गया इस ओवर में. स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी. राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं सूरज. अब गेंद इस बार लॉन्ग अप पर वाइड लॉन्ग अप पर गेंद जा रही है. बहुत बढ़िया फील्डिंग बॉडी लाइन पर. कम से कम 4 रन आपने बचाए हैं. यह रन आउट का अवसर है और क्या बल्लेबाज आउट होने वाले हैं. हाँ और तीसरा रन लेना चाह रहे थे बैटर. तो पुरे के थँक्यू प्रभू. और स्कोर 37. यानंतर पुढचा सामना करतात ताई प्रकार संघाचा कॅप्टन. आपण टॉससाठी यायचे. ओंकार मालाड संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी या. जास्त वेळ घेऊ नका. या ठिकाणी थोडाच वाट टॉस केला जाईल. एकूण धावसंख्या झाली 37-38 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावं लागेल बॅटरना. अर्थात सक्षम बॅटर आपल्याला बघायला मिळतील. मोठी धावसंख्या नाही. साई सिद्धी घाटकोपर संघाची. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. टॉस बॉक्स मध्ये पुन्हा एकदा ऐकूया जुन्नर भूषण मुंबई भूषण आणि स्पर्धा सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो सातत्यानं बिझी असलेले समालोचक चंद्रकांत शेट्टे मायक्रोफोनवर. या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं आम्ही या ठिकाणी स्वागत करू. ताई पॅकर्स आणि वेद 11 ओमकार मालाड आणि ताई पॅकर्स. जयेश घरत स्मृती म्हणजे जयेश घरत यांच्या आठवणी जागृत करण्यासाठी ताई पॅकर्स हा संघ आज या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे कॅप्टन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एनय कुमार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला वेद 11 ओमकार मालाडा पाहायला मिळेल. मी विकास भाटकर सर यांना विनंती असेल सर आपण या ठिकाणी यायचं आहे. दिग्विजय खेळाडू राहुल मॅचलेस आणि युनायटेड इन्शुरन्सच्या माध्यमातून भारतभर लेदर बॉलचं क्रिकेट देखील ज्यांनी गाजवलं आहे अशा मुंबई महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटची शान म्हणून ज्यांची ओळख आहे असे द ग्रेट विकास भाटकर सर विकी सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाणार आहे. हेड कॉल केला है आणि टेल आला है. टॉस जीता है. टॉस जीतकर क्या फैसला होगा और कितना इंतजार कर रहे थे इस टूर्नामेंट का. टॉस जीता है. पहला बैटिंग लेंगे हम लोग और नो डाउट टूर्नामेंट बहुत अच्छा है और हर एक प्लेयर ये टूर्नामेंट का वेट करता है खेलने के लिए और टूर्नामेंट नो डाउट बहुत अच्छा है और यहाँ के मैनेजमेंट भी अच्छे है. मतलब सब बाकी सब अच्छे से करते हैं इसलिए अच्छा लगता है खेलने. काय म्हणाल किती उत्कंठ होती काय अशी कशी टीम आहे आज तुमची. टीम तो नो डाउट अच्छी है हमारी और टूर्नामेंट के लिए बोले तो बहुत टाइम से वेट कर रहे थे क्योंकि बारिश में अगर बोलने गया तो ट्रिपल एस चैंपियनशिप मेरा अकेले का नहीं बहुत से अंडर प्लेयर लोगों का खेलने का ये रहता है और देखते अभी आगे. टॉस जिंकून मला टीमने बॅटिंग घेतलेली आहे. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले ताई पॅकर्सला. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि यस आणि विकास सरांशी देखील आम्ही थोडासा वार्तालाप या ठिकाणी करू.
विकास सरांशी थोडंसं आपण वार्तालाप करूयात. तसं पाहिलं तर विकास सर खूप कमी मॅचेसला येतात अलीकडे, परंतु आपलं आयुष्य क्रिकेटसाठी त्यांनी खर्च केलं आहे. मग ते टेनिस असू देत, लेदर असू देत. विकास सर, पावसाळ्यातली स्पर्धा म्हटलं तर नो डाऊट तुम्हाला पार्लेट गाठवली असेल, परंतु पावसाळ्यातली अंडरआर्म ओपन स्पर्धा शैलीजी पाटील, परागजी पाटील यांची काय म्हणाल सर? शैलू आणि पराग माझे खास मित्र आहेत. जेव्हा आम्ही क्रिकेट चालू केलं तेव्हा माझ्या भांडूपमध्येच मी यायचो. आम्ही रात्री थांबायचो तेव्हा शैलू आणि परू येतं मग छोटे होते असे म्हणजे, आणि आमच्याबरोबर ते मॅच बरोबर कणकोलीपासून यायचे. तो बरेच वर्ष माझ्या मागे लागला होता, अरे विकास हे रे, विकास हे रे. तर आज मला वेळ भेटला योगायोगाने. आणि क्रिकेट तुम्ही मनापासून खेळा, क्रिकेटच्या पुढे जाऊ नका. क्रिकेटने मला आता भरपूर दिलेलं आहे, माझा नोकरी लागलेली आहे आणि माझं आयुष्य पण खूप चांगलं झालेलं आहे. तुम्ही क्रिकेट फक्त मन लावून खेळा आणि आपला क्रिकेटसाठी संपूर्ण वेळ द्या. म्हणजे नोकरीला पण द्या, पण क्रिकेटसाठी पण तुम्ही भरपूर वेळ द्या. धन्यवाद, थँक्यू. आणि त्यांचा सरांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी श्री साई स्पोर्ट चॅम्पियनशिपसाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल विशेष सन्मान केला जाणार आहे. विकास वाटकर सर, अगदी नायगावपासून सुरू झालेला प्रवास, राहुल, मॅचलेट, युनायटेड इन्शुरन्स याच्या माध्यमातून आपण जगभर पाहिला. आणि एक असा दिग्गज अष्टपैलू खेळाडू आपल्या महाराष्ट्राच्या, भारताच्या टेनिस क्रिकेटला लाभला. सरांचा विशेष सन्मान. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ आपण स्पर्धेसाठी दिला. नमस्कार. सर्व क्रिकेट प्रेमींचं हार्दिक असं स्वागत असणार आहे मुंबईच्या हॅलो 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 धन्यवाद. 24 बॉलमध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. आज देखील जर पाहिलं तर दिग्गजांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. आपल्यामध्ये उपस्थित राहत आहेत टेनिस क्रिकेटचा सिक्सर किंग जावेद भाई, आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर एक चांगले गोलंदाज, आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा ज्या ट्रायडंट संघाने गाजवल्या, जिंकल्या, त्या संघाचे संघमालक उद्योगपती नवी मुंबई सूरजजी राणा सरांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या निमित्ताने अंडरआर्म ओपन क्रीडा स्पर्धा, 24 टीम आणि 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार, या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेजी पाटील, परागजी पाटील यांच्या विनंतीला मान देऊन राणा अंकल यांचं या ठिकाणी आगमन होतं. आणि सोबतीला महाराष्ट्राचा सिक्सर किंग म्हणजेच जावेद भाई यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. चला, मॅच सुरू करायची आहे. अजून यानंतर आणखी 4 मॅचेस होणार आहेत. 1 वाजलेले आहेत, आपण याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम नियम समजावून घेत आहेत. चला, मॅच सुरू करायची आहे. सलामीची जोडी आलेली आहे. राणा अंकल यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. उत्तराखंड प्रीमियर लीगचे आयोजक. वेलकम राणा अंकल, आपलं स्वागत असणार आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, ट्रायडंट लॉजिस्टिकचे मालक आणि सुप्रीमो पासून अगदी भारतातील मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या ज्यांनी गाजवल्या अशा ट्रायडंट संघाचे सर्वे सर्वा. आणि त्यांच्या बाजूला जर पाहिलं तर महाराष्ट्राचा सिक्सर किंग, नाव जावेद भाई. तर जावेद भाई, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सिक्सर किंग, ठाण्यापासून सुरुवात आणि मॅचलेटचे सिक्सर किंग, मग अगदी पुण्याच्या डिंगडॉंग संघासाठी देखील काही काळ क्रिकेट आपण आवर्जून गाजवलेलं आहे असे. आणि विशेष म्हणजे जे काही बोलणार तोंडावर बोलणार आणि सज्जन गृहस्थ म्हणून देखील जावेद भाईंची ओळख आहे. आणि राणा अंकल एक लेफ्ट आर्म बॉलर, आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर उत्तराखंडच्या क्रिकेटसाठी देखील तळमळ आणि मुंबईच्या क्रिकेटसाठी देखील नेहमीच त्यांची राणा अंकल यांची आपण पाहिलेली आहे. राणा अंकल, आपलं स्वागत.
टेनिस बॉल क्रिकेटपटूंवर कुठेही संकट येऊ देत त्या ठिकाणी राणा अंकल सगळ्यात पहिले उभे राहणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. 38 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते RM रेम्बो वडाळा, दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला साई सिद्धी घाटकोपर बॅकर यांच्यातील सुरू असणारा सामना. सूरज उपाध्ये गणेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संतोष भोईर साहेबांकडून देखील विशेष पुरस्कार असतील. कोणी हॅट्रिक घेतली तर कोणत्याही प्रकारची त्यांच्यासाठी पुरस्कार असणार आहे. इकडे अपील देखील केलं गेलं. म्हणजे षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक, बरोबर ना भोईर साहेब? कोणती हॅट्रिक घ्या आणि पारितोषिक मिळवा. जबरदस्त मॅचच्या दिशेने सुरुवात चांगली केली आहे. जरी कमी धावा आहेत तरी देखील फाईट करण्याचा इरादा असणार आहे. अप्रतिम चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. आता हे दोन्ही बॅटर सुद्धा वडाळ्याचे आहेत, बॉलर सुद्धा वडाळ्याचे आहेत. एकमेकांची स्ट्रेंथ एकमेकांना माहिती आहे. सूरज उपाध्ये वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकलाय, तिकडनं ऑन साईडला ढकललाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळपट्टीची लांबी कमी असते, त्यामुळे दुसरी धाव देखील सहजगत्या त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. धावसंख्या 2 वर आहे. पहिल्या डावात सुरुवातीला पडझड झाली आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी तेवढ्या धावा होऊ शकल्या नाहीयेत आणि त्याचं कारण होतं ओमकार. पहिल्या षटकात त्यांनी जे हादरे दिले ना 3, त्याचा फरक पडला आणि त्याच्यामुळे थोडासा दबाव देखील आला होता. परंतु आता आपल्याला पाहायचं आहे हा दुसरा डाव आहे. दबाव पहिल्या डावात आला तर तो दुसऱ्या डावात सुद्धा येऊ शकतो. विकेट पहिल्या डावात घेतल्या गेल्या, दुसऱ्या डावात सुद्धा येऊ शकतात आणि त्या घ्याव्या लागतील. घाटकोपर संघ देखील आज चांगल्या तयारीनिशी आलाय. साई सिद्धी घाटकोपर बॅकर आणि दुसऱ्या बाजूला RM रेम्बो वडाळा. मुंबईतील दिग्गज संघांच्या यादीमध्ये हे नाव कित्येक वर्ष आहे. म्हणजे अगदी टेनिस क्रिकेट ज्या वेळेला सुरू झालं ना, अगदी 70-60च्या 70 दशकामध्ये त्यावेळेला सुद्धा आघाडीचा संघ रेम्बो म्हणून ओळखला जायचा. वडाळा सहकार नगरचा संघ एका बाजूला साई सिद्धी घाटकोपर. एक वेगळं क्रिकेट आहे. बॉलिंग अंडरआर्म करायची आहे आणि बॅटिंग तुम्ही कशीही करू शकता. 6-4 कुठेही मारू शकता, किती लांबवर बॉल टोलावू शकता. ही संधी खूप कमी वेळा मिळते अंडरआर्म क्रिकेट खेळणाऱ्यांना. नाहीतर आपल्याकडे छोट्याशा जागेत खेळली जातात अंडरआर्म क्रिकेटची मैदानं, तरी किती मोठी असतात, छोटी असतात. कोलवा टप्प्याचा बॉल खेळला जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रज्ञेश शिंदे, बऱ्याच खेळाडूंचे आयडॉल म्हणून देखील ओळखले जाणारे खेळाडू प्रज्ञेश शिंदे आजही दमदार या संघांना घेऊन खेळतायत. या सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं काम त्यांनी केलंय. जेंटलमॅन क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे प्रज्ञेश शिंदे. म्हणजे तुम्ही 25 खेळाडूंना जरी विचारलं की तुम्ही पाहिलेला एक सज्जन क्रिकेटपटू कोणता अंडरआर्म क्रिकेटमध्ये, तर बरेच जण नाव प्रदेश यांचं देखील घेतील. नो डाऊट आपलं अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक विभागाची एक खासियत आहे, प्रत्येक संघाची एक खासियत आहे. प्रत्येक विभागातून काही टीम आल्या, खेळाडू आले आणि मुंबईभर राज्य देखील करताना पाहायला मिळालं. तसाच हा कांजूरमार्ग विभाग सुद्धा काही कमी नाही आहे. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला जातोय सीमारेच्या दिशे पाठीमागे. पाहूया किती धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावा घेतल्या, तिसरीचा कॉल आणि नो बॉल प्लस 3 धावा, अशा 4 धावा इकडे मिळतील पंच कळवत आहेत. अगदी स्टॅनली पासून बंटी कांबळी यांच्यापर्यंत, शेखर पासून अगदी ग्लेन पर्यंत, अमित गोलतकर यांच्यापासून अशी कितीतरी नावं मात्र या कांजूरमार्गने दिलेत अंडरआर्म क्रिकेटला. जॉली फ्रेंड, अनिकेत ही नावं या परिसरातून अंडरआर्म क्रिकेट गाजवताना पाहायला मिळाली आणि एक दर्जेदार अंडरआर्म क्रिकेट या कांजूरमार्गच्या संघाने सातत्याने खेळलेलं सुद्धा आहे. आजही मतंग सारंगचं नाव आम्ही घेतो जो या परिसरातून येतो. ओव्हरआर्म क्रिकेट देखील अगदी खूप वर्ष खेळले गेले या परिसरामध्ये. आजही बंटी असेल, सुमित आवटे असतील, हे खेळाडू या परिसरातून खेळताना पाहायला मिळतात.
कबड्डी इकडे खेळली जाते. यावेळेला वेगवान फटका खेळला जरूर आहे. तिकडे फिल्डर आहेत. एक धाव घेतली गेली आहे आणि दुसरीचाही कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. थोडासा दबाव निर्माण केलाय कारण अजूनही काय हात खोलू दिलेले नाहीयेत. 9 धावा धाव फलकावर आहे परंतु 4 ओव्हरची मॅच आहे. इकडे धावा कराव्या लागतील म्हणजे जी सरासरी पाहिजे ती आता गाठली आहे. परंतु डॉट बॉल आणि विकेट हे मॅच मध्ये आणू शकतात आणि याच परिसरातून कांजूर मांडूप परिसरामधून मात्र स्वतः क्रिकेटपटू क्रिकेट प्रेमी शैलेश पाटील पराग पाटील यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. अगदी माझ्या मते चाळीतच सुरू केला तो व्यवसाय आणि अल्पावधीत तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि आज एक मोठा ब्रँड नक्कीच बनलाय श्री साई स्पोर्ट्स आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 9 धावा धाव फलकावर. हो थोडंसं शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकलाय. रन नाही मिळणार. एकच मिळेल. जास्त रन नाही मिळणार आहे. धावसंख्या 10 वर गेली आहे. जावेदभाईंनी या मैदानात सुद्धा काही बॉल हरवले असतील कारण ज्या ज्या मैदानात गेले त्या ठिकाणी बॉल हरवण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. गणेश पाटील माहुलगावचे खेळाडू ज्यांनी सकाळी अर्धशतक केलं त्यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक वीर. 10 धावा धाव फलकावर आहे. मंदारने आतापर्यंत थोडासा दबाव निर्माण केलाय. विकेट पाहिजे. विकेट जर आली तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मंदार सावंत लहान वयातच हा खेळाडू देखील अंडरआर्म क्रिकेटमध्ये दाखल झाला. हो एवढ्या वेगवान गोलंदाजीवर त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिला गेला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिली ओव्हर संपते. धावसंख्या झाली या ठिकाणी 12. बिनबाद 12 धावा. एक चांगली सुरुवात होताना पाहायला मिळेल. जरी मोठे फटके नाही आले तर धावा जी गती पाहिजे होती ती गाठलेली आहे आणि 38चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही 26 करायचे आहेत. 18 बॉल 26. मागील मॅचचा हिरो गोलंदाजीसाठी येतोय. मागील मॅच मध्ये हॅट्रिक घेतली होती नितीन. या मॅच मध्ये देखील अपेक्षा असणार आहे टीम कडून परंतु एकाच संघामध्ये बऱ्याचदा सूरज उपाध्ये नितीन हे खेळलेले आहेत. आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत परंतु तरी देखील मजा येईल ही लढत पाहण्यासाठी. मंचावर असलपा या दिग्विजयी संघाचे संघनायक सचिन राणे यांचं देखील आगमन झालंय खास बटवाडीवरून. नितीन कमबॅक करावं लागेल. आपल्या टीमसाठी एक चांगली ओव्हर टाकावी लागेल नितीन यांना. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी पाहूया क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास करतायत तिकडे पोहोचतायत. हे मैदान मोठं आहे आणि त्यामुळे या धावा होत आहेत कारण खेळपट्टी छोटी असते अंडरआर्म क्रिकेटसाठी म्हणजे जे लांबी त्याची असते ती छोटी असते आणि 2 धावा तर इकडे आलेल्या आहेत. 14 धावा धाव फलकावर. पहा मंदारने सुद्धा गोलंदाजी चांगलीच केली होती परंतु या दोघांनी बॅट्समॅनने एक गोष्ट केली जरी षटकार चौकार नाही आले 2-2 धावा सुरू ठेवल्या. सूरज उपाध्ये गणेश पाटील. सूरज मागील मॅच मध्ये गणेश अगदी जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. या मॅच मध्ये सूरजने मॅच सुरू केली आहे. करण मात्र थोडासा क्षेत्ररक्षणातील बदलाव करताना पाहायला मिळत आहेत. घाटकोपर विरुद्ध वडाळा असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उद्योगपती ट्रायडंट लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा सुरेशजी राणा सरांचं आगमन जावेद भाई यांचं आगमन मंचावर झालंय. थोड्या वेळापूर्वी विकास भाटकर यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलला दाद मागितली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने.
व्हाईट बॉल नाहीये असं मत आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं आणि त्यांनी दाद मागितले पंचांच्या निर्णयाशी. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये जगातील सर्वात मोठी पुरुष आणि महिला गटासाठीची टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेसाठीचे रजिस्ट्रेशनसाठी आपण आवर्जून संपर्क करा. E11 बॅश ही स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पार पडली जाते आणि त्याचे रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू आहेत. यस, या ठिकाणी वाईटसाठी दाद मागितली होती आणि हा निर्णय जो आहे तो मात्र या ठिकाणी मागे घेण्यात आलेला आहे. योग्य बॉल या ठिकाणी कळवला जातोय पंचांकडून. तर E11 बॅश त्वरा करा. एक जगातील सर्वात मोठी लीग ती सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटसाठी आपल्या भेटीला येते आणि ठाण्यामध्ये त्याचे ट्रायल सुद्धा सुरू आहे आणि रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू आहेत. याची नोंद आपण सगळं टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंनी घ्यायची आहे. आता टेनिस क्रिकेट बदललंय, मोठमोठ्या लीग येत आहेत. नितीन, सुरुवात नितीनने चांगली केली आहे. दबाव वाढवायचा आहे नितीन यांना. समोर सूरज उपाध्ये, नितीन शिंदे, सूरज उपाध्ये वेग वाढवला परंतु यावेळेला आणि वेगाबरोबर टप्प्यावरचं नियंत्रण सुद्धा हरून बसले आणि इकडे नो बॉल प्लस 2 धावा. या 3 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 17 वर जाईल ही धावसंख्या. नितीन शिंदे, अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. प्रतिस्पर्ध्यांच्या संघाच्या चुकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न बॅटरी करतायत. या वेळेला फुलटॉस बॉल, फटका फसलाय. पाहूया त्या ठिकाणी फिल्डर थोडेसे दूर राहिले. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू पडतोय परंतु तिकडे 2 धावा येत आहेत. मागील मॅच मध्ये देखील त्या स्पॉटमध्ये काही विकेट मात्र त्यांनी मिळवल्या होत्या आणि इकडे 2 धावांनी धावसंख्या आता 19 वर जाते. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 15 बॉल 19. जोडी सलामीची ज्या जोडीने मागील मॅच मध्ये 98 धावांची पार्टनरशिप केली. पाणी मैदानात खेळाडूंसाठी पाणी पाठवायचंय. या स्पर्धेतील सगळ्या गोष्टींची माहिती करून घेत आहेत उद्योगपती सुरेश राणा, ट्रायडंटचे सर्वेसर्वा. उत्तराखंडच्या क्रिकेटसाठी मोठा माइलस्टोन राहिले. उत्तराखंड प्रीमियर लीगचे आयोजक राहिले. विविध स्पर्धांच्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना आपण पाहिलं. भारतातील मोठमोठ्या स्पर्धा आल्या की त्या स्पर्धेमध्ये राणा अंकल यांचा संघ आवर्जून आपल्याला पाहायला मिळत असतो. शैलेश पाटील चर्चा करतायत, अगदी जवळचे सहकारी आहेत. एकोणीस धावा धावफलकावर झालेल्या आहेत. कुठेतरी विकेटसाठी जावं लागेल. याही परिस्थितीमध्ये दबाव निर्माण करायचा आहे, त्याच्यासाठीचे प्रयत्न RM रेम्बोला करावे लागतील. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. हेच रीतीने आहे ज्यांनी मागील मॅच मध्ये खलाटणी दिली होती आपल्या गोलंदाजाच्या द्वारे. नितीन, सूरज उपाध्ये, जास्तीत जास्त चेंडू सूरजने खेळलेत या डावात या मॅच मध्ये. जसं मागील मॅच मध्ये गणेशला आपण पाहिलं होतं.
यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय फटका, मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिलं मिळेल. सूरज उपाध्ये आता काही सोडत नाहीत, लांब लचक मारलाय फटका. 6 धावांसाठी षटकार. दबाव आता कमी केलाय या षटकाराने. श्री साई स्पोर्ट्सची ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. पंचवीस धावा धाव फलकावर. वेग वाढवला, परंतु पंच आमच्याकडे वळलेत, कळवतात हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. 38चा पाठलाग करायचा आहे. 26 झालेत. 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि 14 बॉलचा खेळ बाकी आहे. सूरज उपाध्ये 16 धावा केलेल्या आहेत आतापर्यंत. 10 चेंडूंचा सामना त्यांनी केला. खोलवर टप्प्याचा बॉल तिकडनं उचलला, पाण्यामध्येच थबकला आणि हेच पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. मंदार येत आहेत, बॉल शोधतायत तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा घेतल्या. तिसरीचा कॉल, पुन्हा पाण्यात बॉल थांबलाय आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. ती म्हणजे 29 धावांवर. अजूनही 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पुढल्या दोन्ही टीम रेडी व्हायचं आहे. जशी मॅच संपेल डायरेक्ट आपल्याला मैदानात जायचंय. खेळण्यासाठी प्रॅक्टिस होणार नाहीये याची नोंद आपण घ्यायची आहे. ताई पॅकर्स, जयेश गरत, स्मृती आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळेल ओमकार मालाड, वेद 11 ओमकार मालाड. नऊ धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि 13 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा नितीन यांचे प्रयत्न सुरूच आहेत. बऱ्याच कालावधीमध्ये नंतर स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. गणेश पाटील मागील मॅच मध्ये तब्बल 128 धावांचा डोंगर या संघाने उभा केला होता. वेग वाढवलाय, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा बदलेल. फक्त 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 13 बॉल बाकी आहेत. वाह, काय मारलाय, खूप लांब लचक फटका खेळलाय गणेश पाटील. मागील मॅच मध्ये जिथे थांबले होते तशीच सुरुवात मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि एक लांब लचक फटका या ठिकाणी खेळले. आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. साई सिद्धी घाटकोपर पॅकर हा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. गणेश पाटील याही मॅच मध्ये तुटून पडलेले आहेत आणि 2 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हो, इकडे बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. व्हाईट बॉल तर घोषित केला गेलेला आहे आणि डिक्लेअरच्या 2 धावा सुद्धा आहेत तिकडे. आणि ओमकार या 1 षटक टाकलं, 1 धाव दिली आणि 3 विकेट घेतल्या. अप्रतिम कामगिरी. ओमकार साळवी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. ओमकार या ठिकाणी यायचे आपण सामनावीर पुरस्कार स्वीकारण्यासाठी. शैलूबाई ओमकार या.
सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. अप्रतिम गोलंदाजी, 1 धाव देत 3 विकेट घेतल्या. मी राणा अंकल आणि जावेद भाई विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे हा पुरस्कार देण्यासाठी. ओमकार, राणा अंकल या दोघ काय बॉलिंग टाकली या बॉलिंग. ट्रायडंट लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा, ट्रायडंट संघाचे संघ मालक, उत्तराखंड प्रीमियर लीगचे आयोजक आणि सुरेश राणा साहेब आणि महाराष्ट्राचे सिक्सर किंग जावेद भाई यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. ओमकार, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण घेतलाय त्याबद्दल? आणि चक्री बॉलिंग म्हटलं तर वरळी, आजही वरळीमध्ये चक्री बॉलिंग खेळली जाते आणि ती चक्री बॉलिंग या ठिकाणी तुम्ही टाकलीत. आज वरळीचं प्रतिनिधित्व देखील करताय. कसं वाटतंय पुरस्कार घेऊन? खूप आनंद होतोय. प्रथमच या 3 वर्ष खेळतोय ही टुर्नामेंट, पण प्रथमच मॅन ऑफ द मॅच भेटलाय तर खूप आनंद होतोय. आणि वरळीत आजही चक्रीच्या टुर्नामेंट्स होतात? हो, अजून पण चालू असतात. म्हणजे पावसाळ्यात फक्त बंद असतात, बाकीच्या टायमाला चालू असतात. टेनिस बॉलने त्या टुर्नामेंट होत असतात. परंतु आज ही स्पर्धा खेळायला मिळाली, गाजवायला मिळाली. ओमकार, अप्रतिम, म्हणजे आउटस्टँडिंग, म्हणजे तुझ्या षटकानेच गेम चेंज केला. अभिनंदन. आणि आता आपण विशेष सन्मान देखील या ठिकाणी घेणार आहोत. सर्वप्रथम उद्योगपती सुरेश राणा यांचा सन्मान केला जातोय. मानाची सुप्रीमो ट्रॉफी ट्रायडंट संघाने 2 वेळा जिंकली. महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा ज्या ट्रायडंट नावाने कित्येक वर्ष जिंकल्या, त्याच्या मागचं व्यक्तिमत्व आणि टेनिस क्रिकेटमधील संकटमोचक म्हणून देखील ज्यांची ओळख आहे आणि स्वतः चांगले लेफ्ट आर्म बॉलर आहेत, उद्योगपती सुरेश राणा यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. राणा अंकल, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल परागजी पाटील, शैलेशजी पाटील, श्री साई स्पोर्ट्स यांच्या वतीने राणा अंकल आपलं या ठिकाणी आम्ही मनापासून आभारी आहोत. शैलेश पाटील, पराग पाटील आणि श्री साई स्पोर्ट्स आणि या स्पर्धेविषयी राणा अंकल 2 शब्द बोलतील. इनका तो पराग लोगों का तो अभी काफ़ी सहयोग है और काम भी बहुत अच्छा कर रहे हैं. और ये मैंने बहुत पहली बार देखा ये क्रिकेट, जो ये अप्रतिम है. ये मतलब जो कॉन्सेप्ट है वो काफ़ी अच्छा लगा, क्योंकि ये अंडर आर्म वाले बेचारे 6 नहीं मार पाते, ये नहीं मार पाते, तो ये अद्वितीय है. पराग इसके लिए तो बहुत बहुत ये, और ये चीज़ को और बढ़ावा मिलना चाहिए चंदू. अब तो आप लोगों को इसमें करना चाहिए, और ये बहुत बढ़िया, बहुत ही अच्छा है ये कॉन्सेप्ट. थँक्यू. राणा अंकल यांना सुद्धा हा कॉन्सेप्ट आवडला आणि येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित शैलेश भाई आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने एखादी मोठी स्पर्धा राणा अंकल यांचाही त्याला सहभाग असणार आहे. त्यांची इच्छा आहे की अशी आणखी एखादी मोठी स्पर्धा व्हावी आणि कदाचित ती टेनिस बॉलमध्ये देखील व्हावी. तर राणा अंकल, आपण आलात आणि ह्या म्हणजे क्रिकेट प्रेमी आहे, या माणसाच्या नसानसामध्ये क्रिकेट भिनलेलं आहे आणि त्यांनी आल्या आल्या लगेच ती गोष्ट